नॅशनल टेस्टिंग एजन्सीने MBBS, BDA, आयुष आणि आदी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या नीट फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला। या परीक्षेमध्ये जवळपास 20 लाखांपैकी 11,21,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। मुंबईच्या एलन करियर इन्स्टिट्यूटचा रोशमित गुप्ता पहिल्या आणि त्याच क्लासेसची अन्वी गोयल दुसऱ्या क्रमांकावर आली आहे। त्यामुळे एलन करियर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। बहुत अच्छा लग रहा है, लाइक अनरियल लग रहा है बहुत, लाइक ऐसा लग रहा है अभी भी सपने में है। उम्मीद है फर्स्ट आएगा या उम्मीद प्रेपरेशन मैंने उस हिसाब से ही की थी। उम्मीद तो लाइक कुछ कह नहीं सकते थे तब, बट आई एम वेरी हैप्पी कि इट पैंड आउट लाइक दैट। एक्चुअली जब तैयारी कर रहा था तो हमें लगता था कि ये बहुत बैलेंस्ड अप्रोच के साथ चल रहा है। पढ़ता भी था और फैमिली को भी टाइम देता था। मतलब ऐसा कुछ नहीं था कि पढ़ाई में लगा रहता था। इट वाज अ वेरी बैलेंस्ड अप्रोच। और इसका टारगेट शुरू से वैसे एक्चुअली रहा है कि इसको टॉप कॉलेज ही चाहिए इंडिया का, तो उसके हिसाब से इसके स्कोर आ रहे थे, तो हमें काफ़ी कॉन्फिडेंस था कि इसका अच्छा रैंक आएगा। इकडे कॉपी आणि पेपर फुटीमुळे बदनाम झालेला लातूर पॅटर्नने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आणि आपल्यावरचा बदनामीचा डाग काही अंशी पुसून टाकलाय। तब्बल 1200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केलंय। लातूरच्या शिक्षण क्षेत्राची ओळख असलेल्या लातूर पॅटर्नने यंदाही नीट परीक्षेत दमदार कामगिरी करत आपला लौकिक कायम राखलाय। नीट पेपर फुटी प्रकरणामुळे निकालावर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाहीये। उलट विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर लातूरमधील ट्यूशन पॅटर्न वेगळा आणि लातूर पॅटर्न वेगळा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। यंदा एकट्या राजर्षी शाहू महाविद्यालयातून 450हून अधिक विद्यार्थ्यांना MBBS मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे। संपूर्ण लातूर पॅटर्नमधून 1,500हून अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे। या वर्षीचा निकाल खूपच छान लागलेला आहे। रीनीटमध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि विद्यार्थ्याच्या मेहनतीला एक चांगलं यश मिळालेलं सध्या तरी दिसतंय। लातूरची जी नीट पेपर फुटीच्या दरम्यान चर्चा झाली आणि लातूर पॅटर्नला एक प्रकारचा डाग लागल्यासारखा झालेला होता, तो विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने खूप चांगल्या प्रकारे तो धुवून काढलेला आहे। तर नीट फेर परीक्षेत बारामतीची श्रावणी कुदळे देशामध्ये 5वी आली आणि मुलींमध्ये तिने पहिला क्रमांक पटकावलाय। तिला 720 पैकी 710 गुण मिळाले। बायोलॉजीमध्ये 360 पैकी 360, केमिस्ट्रीमध्ये 180 पैकी 175 आणि फिजिक्समध्ये 180 पैकी 175 गुणांची कमाई तिने केली। पहिल्याच प्रयत्नात तिने हे घवघवीत यश संपादन केलंय। तिच्या या यशाबद्दल आई-वडिलांनी आनंद व्यक्त केला। नक्कीच अपेक्षित होतंच, परंतु इतकं मोठं यश मिळेल असं वाटलं नव्हतं। परंतु तिचे कष्ट, तिची जिद्द आणि तिला तिच्या शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन याच्यामुळे निश्चितच ती या यशाला पात्र होती आणि तिने अतिशय डिवोशनली गेली 2 वर्षे ती याच्यासाठी राबत होती। तिचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण होतंय हे बघून आम्हाला पण खूप आनंद होतोय। श्रावणीच्या आईची जरा एकदम भावनिक झालेलं दिसताय तुम्ही। हां, म्हणजे खूप मला अभिमान वाटतो तिचा, की देशामध्ये पहिलं येणं इतकं सोपं नाही आहे, पण तिने ते तिच्या कष्टाने मिळवलं।